नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहे ऑरिक MIDC या ठिकाणी आपला हायटेक इन्स्टिट्यूट कॉलेजचा प्रोफेसर मॅडम कोंडेकर मॅडम आणि यांच्या विद्यार्थ्यांनी काही प्रोजेक्ट्स आपल्या SRDचे तयार केलेले. तर आपण खास ते प्रोजेक्ट बघण्यासाठी आलो होतो. तर आपण मॅडमला माहिती विचारू हे प्रोजेक्ट कसं आहे. मॅडम नमस्कार. आपला परिचय द्या मॅडम. मी प्रोफेसर कल्याणी कोंडेकर, हायटेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून आम्ही इथे एक्सपोसाठी आलेलो आहोत. आमच्या केलेल्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आणि मेकॅनिकल आणि AIML ह्या तिन्ही डिपार्टमेंटने केलेले हे तिन्ही 4 प्रोजेक्ट आम्ही इथे डिस्प्ले केलेले आहेत. हा जो आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अंडरमध्ये पाईप डिस्ट्रीब्युशन, इक्वल वॉटर डिस्ट्रीब्युशन नेटवर्क हा एक प्रोजेक्ट आहे. हा आपला जो सगळ्यात फेमसवाला प्रोजेक्ट आहे SRT शेती संज्ञा रिजनरेटिव्ह टेक्निक. आणि हा जो आहे मेकॅनिकल डिपार्टमेंट थ्रू केलेला प्लास्टिकपासून फ्यूल रेडी करणं, हे सोलार पॅनल यूज करून आपण हे सगळं करतो. आणि हा आमचा AIMLचा छोटा रोबोट आहे जो पिक अँड प्लेस करतो, वस्तू कलर वाईज उचलतो आणि ठेवून देतो. याबद्दल आपण काय सांगणार बाय, हा जे प्रोजेक्ट आहे तर याचं कसं आपण म्हणजे थोडंसं द्या याच्याबद्दल थोडी माहिती. त्याची आम्ही छोटे मॉडेल्स बनवलेले आहेत, छोटे मॉडेल्स बनवलेले आहेत. त्याच्यासाठी आम्ही जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो कसा पडायला पाहिजे आणि पडल्यानंतर त्याच्यामध्ये होणारे काय काय इफेक्ट आहेत. जसं तुम्ही इथे बघू शकता की नॉन SRTमध्ये पाणी झिरपत नाही, पाणी वाहून जातं आणि पाणी माती घेऊन जातं. पण तुम्ही जर का SRTमध्ये बघत असाल तर खाली तुम्हाला इथे या डब्यामध्ये पाणी साचलेलं दिसेल, जे की इथे दिसते. ह्याची लेवल इथपर्यंत आहे आणि ह्याच्यामध्ये इरोजन कमी होतं. तुमचं जे काही माती आहे, माती ॲज इट इज जागेवरच राहणार. त्याच्यानंतर तुम्ही जर का इथे माती बघितली तर ही भुसभुशीत माती आहे. पण नॉन SRTची अगर तुम्ही माती बघाल, कन्व्हेन्शनल नांगरून केलेल्या शेतीची माती बघाल तर हे असे गड्डेच्या गड्डे तुम्हाला दिसतात, जे की फुटत पण नाही आहेत आणखी. आणि ह्याच्यानंतर हे छोटे मॉडेल आम्ही बनवलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला मातीचं वाहून जाण्याचं प्रमाण किती आहे आणि किती असणार आहे हे तुम्हाला दिसतंय. हे आहे नॉन SRT शेती, जे की आता वाळलेलं आहे, पण थोड्या वेळात तुम्हाला दिसेल की ही माती सगळी गळायला लागेल. आणि ही आहे SRTची माती, ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की ह्याच्यामधला एकही कण वाहून न जाता माती कशी जिथल्या तिथे राहणार हे तुम्हाला कळेल. तर ह्याचे आम्ही छोटे छोटे मॉडेल हे जे सिव्हिल इंजिनियर्स आहेत त्यांनी बनवलेली आहेत आणि त्याच्या अंतर्गत ही सगळ्या गोष्टी चालू आहेत. खूप म्हणजे खूप चांगल्या कामाला तुम्ही या ठिकाणी एक महत्त्व प्राप्त करून देत आहे मॅडम. कारण की आज जेवढं पण स्टॉल आपण बघतोय या ठिकाणी सर्व पुढच्या जनरेशनसाठी काहीतरी करताय, परंतु मातीवर काम करणारे जास्त कोणी दिसत नाही. आणि नक्कीच दादांनी जो आदर्श आपल्या सर्वांना घालून दिलेला आहे का हो ह्या प्रोजेक्टची सगळी फोटोज वगैरे पाठवले तेव्हा दादाचं खूप मोठं ॲप्रिसिएशन आमच्यासाठी आलं. ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी हायटेकसाठी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत आणि दादांचं मी खरंच खूप मोठ्या मनापासून धन्यवाद करते की त्यांनी आम्हाला हा प्रोजेक्ट सुपूर्द केला, आम्हाला ही माहिती त्यांनी सुपूर्द केली. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो. इव्हन इथे कोणताही स्टॉल असा नाही आहे की ज्याच्यामध्ये मातीशी रिलेटेड एकही प्रोजेक्ट तुम्हाला दिसणार. हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे, कारण एवढ्या स्टॉलवर कुठेही मातीसोबत किंवा आपली ज्याला आपण काळेही म्हणतो तिच्यासोबत कोणी जुळलेलं दिसत नाही. सर्व हायटेक गोष्टी होत चालतात, परंतु मातीवर खरं काम करणं गरजेचं आहे. तेव्हाच पुढील पिढी सशक्त राहील आणि त्यांना चांगलं पीक किंवा त्यांचं जे चांगलं धान्य त्यांना मिळेल. तर खरं तर रामचंद्र दादा तुमचेसुद्धा खूप मोठे धन्यवाद मानते, कारण हा प्रोजेक्ट सक्सेसफुल होण्याकरता आम्हाला तुम्ही तुमच्या शेतातून मार्गदर्शन जे केलेलं होतं त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आज आमच्या फर्स्ट इयरची मुलं इथं नाही आहेत, पण त्यांनी ते जर का असतं तर त्यांनी खरंच तुमचं नाव घेतलं असतं की सर तुमच्यामुळे हा प्रोजेक्ट आमचा झालेला नाही. यामुळे दादांचे खूप मोठे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीमागे आणि हे असंच आपण सत्कार्य पुढे घेऊन जात राहू आणि जिला आपण आपली काळेही म्हणतो तिची आपण सेवा आपण करत राहू आणि आपण दोघांना ज्ञान द्यायचं काम करत राहू. दादांची एक गोष्ट बरोबर आहे जी माती बलवान तर पीक शेतकरी पैलवान. बरोबर, माती बलवान तर पीक पैलवान. बरोबर. शेतकऱ्यांसाठी हा खूप मोठा फायदा आहे. ते आपल्या स्टॉलवर हेच बघण्यासाठी जास्त करून येतात की ही SRT काय आहे. नांगरून केलेली शेती करतात ना प्रत्येकजण, पण न नांगरता केलेली शेती म्हणजे काय आहे हा सगळ्यात मोठा शॉक बसलेला आहे सगळ्यांना. जमिनीवर भूमातेवर जे अत्याचार आपण करतो आणि जे 33 कोटी आपल्याला देव सांगितले जातात तेच देव आपण आपल्या शेतामध्ये जर आणले तर नक्कीच पुढील शेतकरी हा नक्की आनंदी होणार आहे आणि त्याला कोणीही थांबू शकणार नाही त्यापासून. आपण खूप छान या ठिकाणी प्रोजेक्ट सादर केला, त्याबद्दल आमच्या SRT टीमकडून SRTच्या सर्व शेतकरी बांधवांकडून आपले खूप मनापासून धन्यवाद देतो मॅडम आणि थांबतो. नमस्कार.